इस्रायली सैन्य दलाने पुन्हा एकदा गाझावर भीषण हल्ला केलाय. गाझापट्टीत इस्रायल, हमास, लेबनान आणि येमेनमधील हुती विद्रोही लोकांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. प्रत्येक भागात भीषण हल्ले सुरू आहेत. गाझापट्टीतील भीषण हल्ल्यात या 24 तासात 64 लोकांचा मृत्यू झालाय, तर 105 जण गंभीर जखमी झालेत. वाढलेलं वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. बायडन यांनी पत्र लिहून याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात बायडन लोकांना संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला. बायडन निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी 81 वर्षीय जो बायडन यांच्यापेक्षा कमला हॅरिसचा पराभव करणे सोपे आहे असं म्हणत स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तैवानवर चीनच्या हल्ल्याचा धोका वाढल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. खुद्द तैवानच्या लोकांनी हे मान्य केलंय. तैवान आधारित अकादेमिया सिनिकाने केलेल्या सर्वेक्षणात दावा केलाय की तिने तैवानमधील सुमारे 60% रहिवाशांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षात तैवान विरुद्ध चीनचा धोका वाढलाय. अफगाणिस्तानची सत्ता असलेल्या तालिबान या इस्लामी राष्ट्राकडून पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर भूभागावर पाकिस्तानचा दावा मान्य करण्यास तालिबानने नकार दिलाय. तालिबानने 3 दशकात प्रथमच अफगाणिस्तानच्या सीमांचं मूल्यांकन केलंय. त्यात त्यांनी पाकिस्तान, तजाकिस्तान आणि जम्मू आणि काश्मीरशी असलेल्या अधिकृत सीमांचं मूल्यांकन केलंय. त्यातून पाकिस्तानला धक्का देत पीओकेवरील त्यांचा दावा अमान्य केला गेलाय. पाकिस्तान सरकारने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आतंकवादी घोषित केलंय. तेहरीक-ए-लेबैक पाकिस्तान हा राजकीय पक्ष काही काळापासून इस्लामाबादमध्ये निदर्शने करत आहे. नेतन्याहू यांना आतंकवादी घोषित करण्याची टीएलपीची मागणी होती. अशा परिस्थितीत सरकारने नेतन्याहू यांना आतंकवादी घोषित करण्याचा निर्णय घेतलाय. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काल विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. 275 सदस्यांच्या संसदेतील 188 सदस्यांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिलाय, तर 74 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलंय. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी केपी शर्मा ओली यांना 138 खासदारांचं समर्थन आवश्यक होतं. कंबोडिया इथे साधारण 650हून अधिक भारतीयांना सायबर स्लेव्ह म्हणजेच गुलाम बनवून त्यांच्याकरवी सायबर गुन्हे करून घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी कंबोडियातील भारतीय दूतावासांचे प्रयत्न चालू आहेत. दूतावासाने म्हटलंय की या भारतीयांची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे आमचे ध्येय असून त्यांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्नात आहोत. आरक्षणावरून देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये 56% आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फिरकावलाय. न्यायालयाने रविवारी आरक्षण 56%वरून 7% कमी करण्याचे आदेश जारी केले. बांगलादेशात आरक्षणाविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणी आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठिकठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या. या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार 21 जुलैपर्यंत सुमारे 4500 विद्यार्थ्यांना भारतात आणलं गेलंय. यासोबतच नेपाळचे 500, भूतानचे 38 आणि मालदीवचा 1 विद्यार्थी देखील भारतात आलाय. अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील एका नाईट क्लब जवळ माथेफिरूने केलेल्या गोळीबारात 3 जण ठार झालेत, तर 16 जण जखमी झाल्याचं वृत्त स्थानिक BNO न्यूजने दिलंय. मिसिसिपीचे महापौर केन फेदरस्टोन यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितलंय की हा हल्ला का झाला याबाबत पोलिसांना अद्याप माहिती मिळाली नाहीये. कोणालाही अटक करण्यात आली नाहीये. चीनमधील एक पूल कोसळल्यामुळे किमान 11 जण ठार झालेत आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. चीनमधील शांग्सी प्रांतात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महामार्गावरील हा पूल कोसळलाय असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मदत कार्यावर देखरेख करणारं पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय. नुकताच शौर्यचक्र पुरस्कार मिळालेल्या पुरुषोत्तम कुमार यांच्या घराजवळील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय. या हल्ल्यात 1 जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास हा हल्ला झालाय.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर घणाघाती टीका केली आहे. एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही, कारण जातीयवादी शक्तींना काही काळ यश मिळू शकेल, पण शेवटी त्यांचा पराभव होईल असं ते म्हणाले. शहीद दिनानिमित्त तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या मेगा रॅलीला अखिलेश यादव यांनी संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले आहेत, भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक विजय अमृतराज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. पेस आणि विजय अमृतराज यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आलंय. त्यांना दिग्गज ब्रिटिश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इव्हान्स यांच्यासह हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आलंय. पेस आणि विजय हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरलेत.